हा आमचा फर्स्ट ब्लॉग आहे। सकाळी सकाळी आम्ही तयार होऊन मनालीसाठी निघालेलो। सगळं तयारी झालेली, हे पुढे गेलेले, मी पाठीमागून जाणार होते। भाऊजी आम्हाला सोडायला येणार होते। सकाळी सकाळी आम्ही ट्रेनमध्ये बसून मनालीसाठी रवाना झालो। पहिला आम्ही दिल्ली जाणार होतो आणि तिथून मग बसने आम्ही मनालीला जाणार होतो। हळूहळू आमची ट्रेन दिल्लीकडे जात होती। फर्स्ट टाइम मी ट्रेनमध्ये बसलेले। आम्ही गुजरातमध्ये पोचलो। त्याच्यानंतर आम्ही दिल्लीमध्ये पोचलो। त्याच्यानंतर पूर्ण दिवस एक बाकी होता, त्यामुळे आम्ही जरा फिरलो दिल्लीमध्ये। तिथं आम्ही एक रूम घेतली। संध्याकाळी आमची बस होती। आम्ही जरा दिल्लीमध्ये फिरून जरा खाल्लं आणि त्याच्यानंतर आम्ही शॉपिंग केली थोडीफार। सगळीकडे बघितलं, खूप छान वाटलं दिल्ली। मस्त वाटलं त्या रिक्षामधून जाताना। ह्यांनी फोटोग्राफी केलेली, फोटो काढलेले, मज्जा आलेली खूप। आम्ही हॉटेलमध्ये थांबलेलो, त्या हॉटेलचं आहे। मी हा गॉगल घेतलेला दिल्लीमधून, तो अजून आहे माझ्याकडे। आम्ही संध्याकाळी बससाठी तिथे थांबलेलो। नंतर आम्ही सगळं सामान पॅक करून काश्मीर गेट इथे गेलो। काश्मीरी गेटवरून आम्हाला बस न्यायला आलेली। तिथं आम्ही वेट करत बसलेलो। खूप कंटाळा आलेला, असं वाटत होतं कधी जातो मनालीला। नंतर बस आली, बसमध्ये बसलो आणि आम्ही ज्या बसच्या थ्रू जाणार होतो त्यांच्या कंपनीच्या इथं गेलेलो, त्या लोकेशनला गेलेलो। त्या लोकेशनला गेल्यावरती आम्ही बराच वेळ तिथं थांबलेलो। बराच वेळ थांबल्यानंतर त्या एजन्सीच्या इथे तिथून मग 1-1.5 तास लागला आम्हाला तिथून मनालीला निघायला। मजनू का टीला तिथं त्यांचं लोकेशन होतं। खूप छान वाटत होतं। फर्स्ट टाइम मनालीला जाणार होते। फर्स्ट टाइम मी कुठेतरी बाहेर फिरायला गेलेले। ही आम्ही ऑनलाईन बस बुक केलेली। बसमध्ये बसून आम्ही मनालीला रवाना झालो। खूप छान वाटत होतं। नंतर आम्ही हळूहळू मनालीला निघालो। त्यानंतर रात्र कशी गेली कळलंच नाही। सकाळ झाल्यावर आम्हाला वाटलं मनाली आली। खूप मोठे मोठे डोंगर, नदी, रस्ता खूप छोटा होता। खूप भारी वाटत होतं बघायला बाहेर। मस्त झाली आमची ट्रिप। तिथे एवढं भारी भारी बघायला होतं, कधी पाहिलंच नव्हतं। फायनली आम्ही मनालीमध्ये पोचलो। मनालीमध्ये पोचल्यावरती आम्ही तिथं स्टे केला। ज्या हॉटेलला आम्ही ऑनलाईन बुक केलं होतं तिथं पोचलो। फ्रेश झालो। फ्रेश झाल्यावर तिथं जरा रेस्ट केला। डोंगर, बर्फ,
फर्स्ट टाईम बघितलेलं मी हे. खूप छान वाटत होतं, मज्जाही येत होती. नंतर आम्ही तिथल्या एका मंदिरामध्ये गेलो. तिथं पण छान होतं बघायला, छान वाटत होतं. हिडिंबा देवी हे मंदिर होतं. खूप थंडी वाजत होती त्यावेळी. आम्ही संध्याकाळचं गेलेलो. ते मंदिर खूप छान होतं. आतमध्ये गेल्यावरती खूप छान वाटलं. तिकडे सगळं मॅगी वगैरे, मोमोज वगैरे सगळं असंच मिळतं खायला. तिथं आम्ही हा लुक केलेला. हा लुक करून आम्ही आमच्याच कॅमेऱ्यामध्ये फोटोशूट केलं होतं. इथे आम्ही चाय घेतलेला. चहा खूप मस्त होता. आम्ही मॉल रोडला फिरलो. खूप वस्तू महाग होत्या तिथे. आणि हा संध्याकाळचा लुक होता मनालीचा. खूप म्हणजे खूपच भारी होता. खूप छान वाटत होता आम्हाला. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी सकाळी फिरायला निघालेलो. खाना पक जाता है, उससे खाना बन रहा है। आपको लाइव डेमो के लिए देते हैं। इतनी सी पोटली में चावल देंगे, चने और चावल। भाई आप ड्राइव करो, 10 मिनट लगेंगे तो वो भी आम्ही टॅक्सी बुक केलेली, त्याच्याद्वारे आम्ही निघालेलो. खूप मस्त वाटत होतं. डोंगर वगैरे, बर्फ कधी खेळायला मिळतोय. बर्फ मी पहिल्यांदा बघितलेला. खूप छान वाटत होतं. आम्ही बर्फामध्ये गेल्यावरती आम्ही खूप बर्फ खेळला. फर्स्ट टाईम बघितलेला मी हा बर्फ. आमच्या फर्स्ट ॲनिव्हर्सरीला आम्ही इकडे गेलेलो. आमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी खूप मस्त झालेली. ह्यांनी एक राईड बुक केलेली. त्या राईडमध्ये बसून आम्ही अजून खूप वरती गेलेलो. तिथून खूप छान वाटत होतं खाली बघायला. खूप छान वाटलं पहिल्यांदा सगळं अनुभव करायला. तिथे आम्ही कपडे वगैरे सगळं रेंटवरच घेतलेलं. ही रेंटवर कपडे घेऊन आम्ही बर्फात गेलेलो. तिथं आम्हाला खूप छान राईड भेटलेल्या करायला. खूप ॲक्टिव्हिटी होत्या आम्हाला तिथं. आम्ही 2च ॲक्टिव्हिटी केलेल्या, पण खूप कंटाळासुद्धा आला. मेरी दुनिया है तुझ में कहीं, तेरे बिन मैं क्या. आमची ॲनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेट केली. खूप छान मस्त वाटतं मनालीला येऊन.